Hello friends, uh, from last lecture we are going to lecture. We learned the last lecture a few points. Uh, in that point we learn the types of classification. There are two types of classification: inclusive type of classification and exclusive type of classification, and some more definitions like class width, class boundary, upper class limit, lower class limit, class mark, open end class are the definition we learned in the last lecture. Now in this lecture we are going to next point, and next point is cumulative frequency. In cumulative frequency there are again two types: less than cumulative frequency and more than cumulative frequency. So before the definition, how you can use the cumulative frequency? Suppose you have to given this part only. What is the part? The marks and number of student. The marks is given in range 0 to 10, 20 to 20, 20 to 30, 30 to 40 and 40 to 50. And some number of student 5, 12, 15, 4 and 4. We count the total student, then it will be 40. Okay? टोटल जर तुम्ही काउंट केली तर ती 40 आहे. आता तुम्हाला ह्या टेबलवरून काय प्रश्न तयार होतात की 20 पेक्षा मार्क जास्त पडणारे, 20 पेक्षा जास्त मार्क पडणारे विद्यार्थी किती, 30 पेक्षा कमी मार्क पडणारे विद्यार्थी किती. असा जेव्हा तुम्हाला प्रश्न मनात येतो त्यावेळेस तुम्हाला लेस दॅन आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता जर तुम्हाला विचारलं की 20 पेक्षा कमी मार्क किती, तर किती जणांना पडले 20 पेक्षा कमी. मग 20 पेक्षा कमी म्हणले तर आपण 20 ते 30चा गट नाही जाणणार यात. 20 पेक्षा कमी म्हणलं तर इथून मागचे सगळे 20 पेक्षा कमी. 20 पेक्षा कमी मार्क किती जणांना आहेत, तर 12 अधिक 5 17 जणांना आहेत. तुम्हाला म्हटलं 30 पेक्षा कमी, 30 पेक्षा कमी म्हटलं तर कोणाकोणाचे ॲडिशन करणार. 30 पेक्षा कमी म्हटलं तर 15 अधिक 12 अधिक 5. ही काय झाली, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, च्यापेक्षा जास्त. 20 पेक्षा जास्त किती जणांना मार्क पडलेत. 20 पेक्षा जास्त म्हणलं तर इथून सुरुवात करणार नाही 10 ते 20 पासून. 20 पेक्षा जास्त, 20 पेक्षा जास्त म्हणजे 20 आणि 30च्या पुढं 15, 4 आणि 4 अशा पद्धतीने. त्याच्यावरून दोन टाईप पडलेत, लेस दॅन आणि मोर दॅन. जेव्हा तुम्ही लेस दॅनचा विचार करता, कमीचा विचार करता, कमी म्हटलं की कमी, तुम्हाला 20 पेक्षा कमी असं म्हटलं तर तुम्ही इथं काय करणार, इथून मोजणार मागचे. इथून मोजणार म्हणजे 20 हे अप्पर लिमिट कोणत्या क्लासचं आहे ते बघणार आणि तिथून मागचे मोजणार. तुम्हाला विचारलं 40 पेक्षा कमी, 40 पेक्षा कमी म्हटलं तर 40 इथं तुम्हाला 2 ठिकाणी दिसतोय ना, पण त्यातलं तुम्ही लोअर लिमिटचं 40 धरू शकत नाही, अप्पर लिमिटचं 40 धरावं लागतं कमीपेक्षा म्हटलं तर.
40पेक्षा कमी म्हटलं तर इथून मागचे सगळे येतील. आता सपोज तुम्हाला म्हटलं 30पेक्षा जास्त, 30पेक्षा जास्त म्हटलं तर तुम्ही 20 आणि 30ला गृहीत धरू शकत नाही, ह्या क्लासला गृहीत धरू शकत नाही. 30 ते 40 आणि 40 ते 50 8च विद्यार्थी होतील ते. ठीक आहे. जेव्हा तुम्ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा विचार करता त्यावेळेस तुम्हाला अप्पर लिमिटबद्दल असतं, आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा विचार करता त्यावेळेस तुम्हाला लोअर लिमिटचा विचार केला जातो. मग ही मी इकडे जे काही इकडं हाईड केलेलं आहे मी ते मला दाखवणार नाही आत्ताच, ते आज आपण आता डेफिनेशनकडे जाऊ. आणि मग एकदम सोपी ट्रिक आहे कशी फाईंड करायची लेस दॅन आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो डेफिनेशन, इथं 2 डेफिनेशन मी तुम्हाला लिहिलेले आहेत बघा. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ ए क्लास that is a number of observations less than equal to the upper limit. शब्द काय, अप्पर लिमिट शब्द महत्त्वाचा आहे, आणि पुढच्या ह्याच्यात लोअर लिमिट शब्द महत्त्वाचा आहे. अप्पर लिमिट ऑफ द करस्पॉन्डिंग क्लास. ठीक आहे. Less than cumulative frequency of a class is the number of observations. Is the number of observations less than equal to upper limit of a corresponding class. Similarly, more than cumulative frequency is the number of observation more than or lower limit of the corresponding class. Now we are going to example. हे एक्झाम्पल एकदम सोपं आहे, तुम्हाला फक्त पुढं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसाठी ही लेस दॅन आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागते. तुम्हाला ग्राफ काढायचे आहेत पुढं त्यावेळेस लागते. आता हा जेव्हा तुम्हाला असा टेबल दिलेला जाईल तुम्हाला एक्झाममध्ये, आणि ह्याची तुम्हाला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायला विचारतील. मग तुम्हाला जर टेबल दिला असेल तर हा टेबल ॲज इट इज इथं लिहायचा आणि पुढे 2 कॉलम ॲड करायचे. कोणते 2 कॉलम करायचे, हे 2 कॉलम ॲड करायचे. पहिला कॉलम लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, शॉर्टकटमध्ये मी लिहिले बघा, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता सुरुवातीला आपण पहिलीच बघू कसे कॅल्क्युलेट करायची. कसे कॅल्क्युलेट करायची, हा 5 आहे, हा ॲज इट इज पुढं घ्यायचा. ठीक आहे. 5 अधिक 12 करायचे नेक्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी. 5 अधिक 12 किती येतील, 17. लगेच 17 अधिक पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी 15. 17 अधिक 15 32. लगेच 32 अधिक 4, 32 अधिक 4 36. पुढं 36 अधिक 4, 36 अधिक 4 40. इथलचा नंबर टोटल यायलाच पाहिजे. जर इथलचा नंबर आणि इथलचा नंबर टोटल सारखा नाही आला तर आपली चुकली. आता परत लक्षात द्या कशी कॅल्क्युलेट करायची, एकदम सोपी आहे ना. पहिला ॲज इट इज पुढं घ्यायचं, 5 5. नंतर 1 बाय 1 ॲडिशन करीत चालायची खाली. 5 अधिक 12 17, 17 अधिक 15 32, 32 अधिक 4 36, 36 अधिक 4 40. ही झाली लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सोपे आहे ना, सोपंच आहे. आता नेक्स्ट मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची. इथं थोडीशी खाडाखोड झाली तरी परत ह्याच्यावर समजून सांगतो मी तुम्हाला. आता मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये वजाबाकी करीत चालावं लागते. इथं कशी आपण ॲडिशन करत चालतो तिथं वजाबाकी करत चालायची. पण वजाबाकी कशी, इथं टोटल लिहित चालायची. इथं टोटल लिहायची, सुरुवातीला टोटल घ्यायची. काही जण तुम्ही 505 इथं आहे तसंच घेतात, नाही, इथं टोटल करायची. टोटल घेतली की मग ह्यातून वजा करायची, ह्यातून नाही बरं का, मला चुकता नाही, इथून नाही, ही टेबलकडे बघायचं. 40 वजा 5, 40 वजा 5 35. 35 वजा 12, 35 वजा 12 23.
नंतर 23 वजा 15, 23 वजा 15 8, नंतर 8 वजा 4, 8 वजा 4 4. इथलचा नंबर आणि हा नंबर सारखा आला तरच आपलं बरोबर. इथं कसं ही टोटल आणि ही टोटल बरोबर आले तर बरोबर. तसं मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये हा लास्ट 4 आणि इथलचा 4 इक्वल आला तरच आपलं करेक्ट, अदरवाईज वी आर गोइंग टू रॉंग आन्सर. ठीक आहे. आता मी वन मोर एक्स्ट्रा एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊ. सपोज हे एक्झाम्पल आहे तुमच्याकडे. कॅल्क्युलेट द लेस दॅन ऑर मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फॉर द फॉलोइंग इन्कम डिस्ट्रीब्युशन. इन्कम आहे आणि त्याचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता हा टेबल तुम्हाला कसा आहे, आडवा पद्धतीने दिलेला आहे. पेपरला पण आडव्या पद्धतीनेच येऊ शकतो, 100% आडवाच येत असतो. आपण काय करू, हा टेबल आहे, हा टेबल आपण आन्सर मध्ये इथं म्हणू आणि हा टेबल आपण उभ्या पद्धतीने लिहू. पहिल्यांदा मंथली इन्कम, पुढं फ्रिक्वेन्सी, पुढं शॉर्टकटमध्ये लेस दॅन CF आणि पुढं मोर दॅन CF अशा पद्धतीने लिहू. आता मंथली फ्रिक्वेन्सी मी आधी लिहितो 1000 ते 2000, 2000 ते 2500, 2500 ते 3000, सॉरी 3500, 3500 आणि 3500 ते 5000 असं दिलेलं. ठीक आहे, 5000. आणि मग फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे, 120, 125, 180 आणि 150. आता इथं टोटल दिले का, आपण टोटल काढून ठेवू. फ्रिक्वेन्सीची टोटल, फ्रिक्वेन्सीची टोटल इथं आपण लिहू. किती ती टोटल कॅल्क्युलेट करू आपण कॅल्सीवरती. सगळ्यांनी सायंटिफिक कॅल्सी घ्यायच्यात बरं का. आता कॅल्सीवरती जर आपण टोटल कॅल्क्युलेट केली, कॅल्सी ऑन केला, किती 120 अधिक 125 अधिक 180 अधिक 150, टोटल किती येते 575. बघा टोटल 575 आले, 575. आता पहिल्यांदा लेस दॅन CF काढू. लेस दॅन CF मध्ये काय करायचे, पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज पुढे घ्यायची, म्हणजे इथे 120. ठीक आहे. आता ॲड करत चालायचं 1 बाय 1. म्हणजे किती 120 अधिक 125. मी डायरेक्ट लिहू का, 120 अधिक 125 काय होईल, 120 अधिक 125 245 येते. नेक्स्ट ह्या 245 मध्ये काय करायची, नेक्स्ट ॲड करायची 180. म्हणजे 245 अधिक 180 केलं तर 245 अधिक 180 केलं तर 425, 425. आणि 425 मध्ये शेवटची ॲड करायची 150. 425 अधिक 150 ॲड केली तर किती येईल, ती 575. म्हणजे ही आणि ही सेम आली, सेम आलं तर उत्तर बरोबर. आता मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये काय करायची, ही टोटल आहे तशी इथं लिहायची 575. आणि आता काय करायची, वजाबाकी करत चालायची. पहिली वजाबाकी काय असणार, 575 वजा 120. मग 575 मधून जर तुम्ही 120 वजा केले, 575 वजा 120 तर किती येतं आहे, 455.
ठीक आहे. 455 मधून 125 हे नाही बरं का, मुलं चुकताना हे नाही वजा करायची, इकडची वजा करायची. 455 वजा 125 330. 330 मधून 180 वजा करायची, 150. आले का नाही. हा नंबर आणि हा नंबर बरोबर आला तर आपलं उत्तर बरोबर. अशा पद्धतीने लेस दॅन आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. मला वाटतंय कुणाला काही अडचण यायला नाही पाहिजे लेस दॅन आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाईंड करता आली तर तुम्हाला पुढं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन नावाचा एक टॉपिक आहे, तो टॉपिक तुम्हाला तिथं समजेल. ठीक आहे. लेस दॅन आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट पॉइंट आहे रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन पाहण्यासाठी त्या अगोदर आपण एक एक्झाम्पल फाईंड करू. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाईंड करण्यासाठी तुम्हाला सपोज ही टोटल असं एक टेबल दिला आणि ह्याची तुम्हाला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाईंड करायची. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा तुम्हाला पाय चार्टमध्ये लागतो. पुढे ग्राफ काढायचा, त्यात एक पाय चार्ट म्हणून. तर त्या पाय चार्टसाठी ही रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागते. तर सपोज असं मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट फाईंड करायचं आहे, तर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन काय? द प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण. द प्रोपोर्शन ऑफ ए क्लास इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. प्रोपोर्शन म्हणजे किती प्रमाणात, त्या क्लासमध्ये किती प्रमाणात ऑब्झर्वेशन्स आहेत, इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे काय? रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू क्लास फ्रिक्वेन्सी भागिले टोटल फ्रिक्वेन्सी. आता सपोज हे एक्झाम्पल आहे, इथं टोटल नंबर ऑफ स्टुडंट 100 आहेत. मग आता एक पहिला क्लास किती आहे? 0 ते 10चा आहे, बरोबर. 0 ते 10 मध्ये 5 विद्यार्थी आहेत आणि टोटल किती इथं 100. मग पहिली रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय येणार? 5/100. 5/100 काय फॉर्म्युला? क्लास फ्रिक्वेन्सी भागिले टोटल. क्लास फ्रिक्वेन्सी 5, टोटल फ्रिक्वेन्सी 100. 5/100 किती उत्तर येतं? 0.60. दुसऱ्याची वाढ झालं तर 25/100. 25/100 0.25. पुढे काय येणार? 27/100, 32/100, 6/100, 5/100. ह्याची टोटल 100 येते. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी ह्याची बेरीज केली तर ह्याची टोटल बेरीज 1 यायला पाहिजे. कोणत्याही रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला विचारलं एक्झाम्पलमध्ये तर त्यांची बेरीज 1 यायलाच पाहिजे. 1 नाही आली तर आपलं उत्तर चुकीचं आहे असं गृहीत धरायचं. कळालं का? तर अशा पद्धतीने रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एक सोपं आहे ना. क्लास फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्या क्लास फ्रिक्वेन्सीच्या त्याला भागिले टोटल करायचे. क्लास फ्रिक्वेन्सी भागिले टोटल फ्रिक्वेन्सी, वी गॉट रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट वी आर गोइंग टू एक्झाम्पल. सपोज तुम्हाला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायला विचारले एक एक्झाम्पलची. मी एक एक्झाम्पल इथं आपल्या कोऱ्या पेजवर मी तुम्हाला घेतो आणि ह्याची सपोज तुम्हाला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करायला विचारली. सपोज मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंटच असा एक गृहीत धर. मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट. सपोज मार्क्स आहे 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 18, 60 to 18 आणि 18 to 100. आणि नंबर ऑफ स्टुडंट आहेत सपोज 2, 18, 42, 28 आणि 5.
ह्याची तुम्हाला सपोज रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करायला विचारले. ठीक आहे. आता इथं मी सपोज शॉर्टकटमध्ये आर एफ लिहितो. आर एफ म्हणजे रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बरं का. आता आपल्याला इथं टोटल स्टुडंट माहिती आहेत का किती? नाही, कारण टोटल आपल्याला कॅल्क्युलेट करून ठेवावं लागतील ना. कॅल्क्युलेट करायचे म्हणजे यांचे ॲडिशन करावं लागेल. काय ॲडिशन करणार तुम्ही? 2 अधिक 18 अधिक 42 अधिक 28 अधिक 5 ह्या सगळ्यांची टोटल केली तर टोटल किती आली बघा? 2 अधिक 18 अधिक 42 अधिक 28 अधिक 5 टोटल आली 95. टोटल आता 100 नाही बरं का, 95. मग पहिली फ्रिक्वेन्सी आपण फाईंड करू. पहिली फ्रिक्वेन्सी काय होईल? पहिली फ्रिक्वेन्सी होईल 2/95. 2/95 किती येते बघा? 2/95. उत्तर येतं 0.021. पुढं काय असेल? 18/95. बरोबर का? 18/95. उत्तर येतं 0.1895. 0.1895. पुढं काय असेल? 42/95. 42/95 0.4421. 0.4421. पुढं काय असेल? 28/95. 28/95 0.2947. आणि शेवटची काय असेल? 5/95. 5/95 0.5263. 0.0526. अशा पद्धतीने तुमची रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता ह्याची बेरीज एक येते का चेक करा. जर ह्याची बेरीज एक नाही आली तर आपलं चुकीचं आहे. मग चेक करा बरं बेरीज किती येते. तर 0.021 प्लस 0.1895 प्लस 0.4421 प्लस 0.2947 प्लस 0.0526. तर उत्तर किती येतं बघा? 0.9954 उत्तर येते. पण 0.9954 एक्झॅक्टली ॲप्रॉक्सिमेट किती येते? 1.00. म्हणजे अंदाजे 0.99 आलं आहे, 54 आलं म्हणजे तेच किती झालं? 1च्या जवळ झालं. आलं का नाही? अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायला येते. सो अशा पद्धतीने तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे 2 टाईप, लेस दॅन आणि मोर दॅन, आणि रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे 2 टाईप. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे टाईप नाहीत, एकच आहे, फॉर्म्युला आहे फक्त. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द स्टॅटिस्टिकल डाटा. म्हणजे तुम्हाला स्टॅटिस्टिकल डाटा जाईल त्याचा तुम्हाला ग्राफ तयार करायचे. मग पहिला ग्राफ आहे हिस्टोग्राफ. त्याला आपण मराठीमध्ये जोड स्तंभालेख म्हणतो. जोड स्तंभालेख.
आता हे मध्ये थिअरी पार्ट आपण लिहिलेला आहे. इन हिस्टोग्राम series of adjacent rectangle erected to x-axis with class interval as a base. Height of the rectangle is taken proportional to class frequency. Note that in case of inclusive method of classification, the class interval extended to class boundaries. हे सगळं वरती विसरून जा, मी काय थिअरी पार्ट लिहिला आहे ते. आपण एक्झाम्पलकडे लक्ष देऊ. सपोज तुम्हाला असं एक्झाम्पल परीक्षेला येतं, 7 मार्काला विचारलं जातं किंवा 5 मार्काला विचारलं जातं, 7 किंवा 5. ड्रॉ ए हिस्टोग्राम टू रिप्रेझेंट द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. खाली एक टेबल दिलेलं आहे, त्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं तुम्हाला हिस्टोग्राम फाइंड करायचा आहे. टेबल कसा दिला आहे, साईज ऑफ फार्म इन हेक्टर आणि नंबर ऑफ फार्म्स असं दिलेलं आहे. साईज कसे दिलेले, 1 ते 20, 21 ते 40, 41 ते 60, 60 ते 80, 80 ते 100 आणि पुढं काय दिलेले 101 ते 121 असं दिलेलं आहे. आणि नंबर ऑफ फार्म्स किती दिलेले आहेत, 12, 38, 16, 5, 3, 1 असं दिलेले आहे. आता इथे बघा, ह्या साईज ऑफ फार्म्समध्ये 1 ते 20 आणि 21 ते 40. इथं काय राहिला, इथं गॅप राहिला आहे. गॅप राहिला म्हणजे हे कोणतं क्लासिफिकेशन आहे, इन्क्लुजिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन आहे. जर गॅप नसता तर तो काय असतं, एक्सक्लुजिव्ह. ठीक आहे. मग जर तुम्हाला इथं इन्क्लुजिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन असेल तर इथं वरती बघा नोट दॅट आपण लिहिलेलं आहे. नोट दॅट इन केस ऑफ इन्क्लुजिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन क्लास इंटरवल एक्सटेंडेड टू क्लास बाउंड्री. आता आपण ह्याची क्लास बाउंड्री फाइंड करणार. कसे फाइंड करणार, हा इथं मी बघा हा आहे तसं इथं घेतलं नाही, 1 ते 20, 21 ते 40 असं नाही. क्लास बाउंड्री फाइंड केली. कसे फाइंड केली, ह्या गॅप कितीचा आहे, 1चा. बरोबर, ह्या दोघांच्यामध्ये 20 आणि 21 मध्ये गॅप कितीचा आहे, 1चा. 1ला काय करायचं, 2ने भागायचं. 1ला जर 2ने भागितलं तर उत्तर किती येतं, 1/2. 1/2 म्हणजे 0.5. मग काय करायचं, लोअर लिमिटमधून 0.5 कमी करायचा आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचा. आता 1मधून जर 0.5 कमी केला तर 0.5 आणि तो 20मध्ये ॲड केला तर 20.5. सेम 21मधून आपण 0.5 वजा करा, 21मधून 0.5 वजा केला तर 20.5 आणि इकडे ॲड करा तर तो 40.5. असं प्रत्येकाचं करायचं. इकडून कमी करायचा आणि इकडे ॲड करायचा. किती कमी करायचा ते सांगितलं, 0.5. 0.5च का काय कमी करायचा, दोघांचा डिफरन्स बघायचा, त्याला 2ने भागायचं, तितका कमी जास्त करायचा. केल्यानंतर असा तुमचा टेबल तयार होईल. आता मी पुढं इथं हिस्टोग्राम तयार करणार. हिस्टोग्राम तयार करण्यासाठी मी काय करणार, पहिलं लोअर लिमिट 0.5, पुढचं लोअर लिमिट 20.5. आता हे अंतर सारखं ठेवायचं पट्टीच्या साह्याने, 0.5, 20.5. पुढं काय असेल, 40.5. पुढं काय असेल, 60.5. पुढं काय असेल, 80.5. पुढं काय असेल, 100.5 आणि शेवट काय असेल, 120.5. आता हे शक्यतो हे अंतर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने घ्या, सगळं सारखं घ्या. ठीक आहे. आता हे झालं एक्स ॲक्सिसचं. वाय ॲक्सिसवरतं. ठीक आहे. आता वाय ॲक्सिसवरती आपण काय येणार आहे, तर एक्स ॲक्सिसवरती काय घेतलं आपण, साईज ऑफ हेक्टर्स घेतलं इन फार्म्स. आता वाय ॲक्सिसवरती आपल्याला नंबर ऑफ फार्म्स घ्यायच्यात. ठीक आहे. आता नंबर ऑफ फार्म्स घेण्यासाठी आपण काय करू, स्केल घेऊ. आता स्केल कसं घेणार, सगळ्यात मोठा 38 आहे. मग कितीच्या पटीत घ्यायचं, 4च्या, 3च्या का 5च्या पटीत घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं.
पण योग्य प्रमाणात घ्यायचं, लय मोठं पण नाही घ्यायचं आणि लय छोटं पण नाही घ्यायचं. सो आपण इथं मला वाटतं 5च्या पटीमध्ये घेऊ. 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि लास्ट वन 40. 40च्यावर जायचं गरज आहे का? कारण सगळ्यात मोठा 38 आहे. आता पहिला 0.5 ते 20.5 12 आहेत. म्हणून 12 कुठे येणार? 10 आणि 15च्या मध्ये 12 येईल. मग 0.5 ते 20.5 कुठं येईल? अंदाज पंचे 12 इथे येईल. ठीक आहे, हा तुमचा पहिला स्तंभालेख झाला. ठीक आहे, शक्यतो तुम्ही पट्टीचा वापर करायचा, मी इथं तुम्हाला रफली सांगतोय. नंतर पुढं ब्लर का दिसणार, ब्लर काय दिसते येईल. ठीक आहे, आता थोडंसं बरं दिसते. नेक्स्ट बघा, 20.5 ते 40.5 38 आहे, बरोबर. मग आपल्याला 38 कुठे आहे हे अंदाज म्हणजे एक 38 इथे येईल जवळजवळ. ठीक आहे, इथून इथपर्यंत सपोज ही तुमची 38ची रेषा आहे. मग ही तुम्ही काय करायचे, कनेक्ट करायची. ही इथपर्यंत अशी तुम्ही पट्टीच सायने जोडायचं आहे बरं का. मी आता इथं रफली सांगतोय 40.5. नेक्स्ट किती आहे? 40.5 ते 60.5 किती आहे? 16 अंदाजे इकडं येईल 15च्या एक्झॅक्टली वर. ठीक आहे, 16 म्हणजे इथं असा एक गृहीत धरू इथपर्यंत. नेक्स्ट किती आहे? 5, पण 60.5 ते 80.5. 60.5 ते 80.5 किती आहे? 5 म्हणजे बरोबर रेषेबरोबर येईल. ठीक, नेक्स्ट 80.5 ते 100.5 3 म्हणजे किती येणार? 5च्या पण खाली येणार 3. आणि शेवट किती आहे? 100 ते 120.5 1 म्हणजे बारा निग्लिजिबल रेषा बरोबरच येईल. हा, तर अशा पद्धतीने हो तुमचा जो काय आलेख तयार होईल ह्याला आपण हिस्टोग्राम जोड स्तंभालेख. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा हा हिस्टोग्राम तयार करायचा. फक्त एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला असं क्लासिफिकेशन असेल इन्क्लुझिव्हचं 1 ते 20 गॅप असेल त्यावेळेस क्लास बाउंड्री घ्यायच्या. जेव्हा एक्सक्लुझिव्ह असेल त्यावेळेस क्लास बाउंड्रीचे काही उपयोग पडत नाही, आहे तसंच घ्यायचं. आता याला आपण इथं फक्त स्केल द्यायचं ह्या ग्राफला प्रमाण.
स्केल. स्केल काय राहील रे, सांगा बरं. काय स्केल राहील याला? एक्स ॲक्सिसवरती काय स्केल राहील? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती. एक्स ॲक्सिसवरती काय घेतलं तुम्ही? 1 सेंटीमीटर बरोबर किती किती आहे? 20.5 ते 40.5, 40.5 ते कितीचं आहे? 20. 20 काय? 20 हेक्टर बरोबर का? 20 हेक्टर. आणि वाय ॲक्सिसवरती काय आहे? वाय ॲक्सिस काय रे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू कितीचा गॅप घेतला आहे तुम्ही? 5चं प्रमाण ठेवलं आहे ना. 5 काय? 5 काय आहे? 5 फार्म्स आहेत. 5 फार्म्स. हे स्केल एकदम महत्त्वाचं आहे. तुम्ही स्केल नाही दिलं तर तुमचा 1 मार्क कट केला जातो परीक्षेला. तर अशा पद्धतीने तुम्हाला हिस्टोग्राम आहे. तर हिस्टोग्रामचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. तोपर्यंत आज जे काय शिकवलं आहे तुम्हाला, लेस दॅन सी एफ, मोर दॅन सी एफ, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि हिस्टोग्राम हे नीट समजून घ्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने हिस्टोग्राम असतो, जोड स्तंभालेख. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण अजून एक्झाम्पल घेऊ. स्टॉप हिअर.